नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण पाहिलं होतं मुख्य क्रियापदांबरोबर डूची रूपं ही त्यामध्ये असतातच. मुख्य क्रियापदाच्या बेस फॉर्ममध्ये डू हे रूप असतं. येस फॉर्ममध्ये डज हे रूप असतं. पास्ट फॉर्ममध्ये डीड हे रूप त्यामध्ये अस्तित्वात असतंच. आज आपण ही जी क्रियापदांची मुख्य क्रियापदांची ही जी 5 रूपं आहेत, ही जी रूपं आपल्याला काळ बनवण्यासाठी किंवा एखाद्या वाक्याचा काळ ओळखण्यासाठी किती महत्त्वाचे असतात ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी सिंपल टेन्स म्हणजे साधा काळ, या साध्या काळातील कर्तरी प्रयोग ॲक्टिव्ह व्हॉइसच्या रचना या ठिकाणी पाहणार आहोत. साध्या काळाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे साधा वर्तमान काळ, दुसरा साधा भूतकाळ आणि तिसरा साधा भविष्यकाळ. या ठिकाणी मी मुख्य क्रियापद राईट हे घेतलेलं आहे आणि आपण खाली सेंटेन्स पाहतोय. इथे सेंटेन्स आहे, आय राईट ॲन एसे. दुसरं सेंटेन्स, वी राईट ॲन एसे, यू राईट ॲन एसे, दे राईट ॲन एसे, ही राईट्स ॲन एसे, शी राईट्स ॲन एसे, तन्मय राईट्स ॲन एसे, शुभ्रा राईट्स ॲन एसे, तन्मय अँड शुभ्रा राईट ॲन एसे. सिंपल पास्टमध्ये फक्त या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं पास्ट फॉर्म आलेलं आहे सगळ्या वाक्यामध्ये. आय नंतर पास्ट फॉर्म रोट आलंय, वी नंतर रोट, यू नंतर रोट. सर्व प्रकारच्या वाक्यांमध्ये फक्त आणि फक्त मुख्य क्रियापद बदललेलं आहे. सिंपल पास्टमध्ये हा बदल झालेला आपल्याला दिसतोय. तर सिंपल फ्युचर म्हणजे भविष्य काळामध्ये मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आणि त्याआधी शल आणि विल. आय नंतर शल राईट, वी शल राईट आणि बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट नंतर या ठिकाणी विल आणि मुख्य क्रियापदाचं मूळ रूप आपल्याला आलेलं दिसतं. यावरून आपल्याला काय समजतं? यावरून आपल्याला हे समजतं की आपल्याला जर एखाद्या वाक्याचा जर काळ ओळखायचा जर असेल तर त्यासाठी आपल्याला मुख्य क्रियापदाची ही 5 रूपे माहिती असणं गरजेचं आहे. बेस फॉर्म, येस फॉर्म. बेस फॉर्म आणि येस फॉर्म हे साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात. पास्ट फॉर्म हे रूप हे साध्या भूतकाळामध्ये वापरतात आणि फ्युचरमध्ये मुख्य क्रियापदाच्या मूळ रूपाबरोबर शल आणि शल किंवा विलचा वापर होतो. यासाठी आपल्याला जी मुख्य क्रियापदं जे अगणित आहेत, खूप आहेत, ती रूपं, त्याची जी रूपं, क्रियापदं ही आपली आत्मसात व्हायला हवीत. त्यासाठी दररोज आपण कमीत कमी 10 ते 15 क्रियापदं ही आत्मसात करायला हवीत. थँक यू सो मच.